Pacific Coaching Classes near Class 6th Math Chapter 16 Quadrilaterals Practice Set 37 compiled by Abhishwar Bansali for the Pacific Coaching Classes near. Question first. Observe the figure below and find out their names. इथे तुम्हाला चार फिगर दिलेले आहेत, तुम्हाला याचे नाव शोधायचे आहेत. सोल्युशन. पेंटॅगॉन. फर्स्ट याला आपण काय म्हणतो? पेंटॅगॉन. कारण काय, त्याला 1 2 3 4 आणि 5 साइड आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? पेंटॅगॉन. 6 साइड असेल तर त्याला आपण काय म्हणू? हेक्सागॉन. 7 साइड असेल तर त्याला काय म्हणू? 1 1 2 3 4 5 6 7. 7 साइड आहे म्हणून त्याला हेप्टॅगॉन. आणि 8 साइड असेल तर ऑक्टॅगॉन. 9 साइड असेल तर नोनॅगॉन. जेवढ्या साइड असेल त्याला आपण तेवढे नाव देणार. पेंटॅगॉन, हेक्सागॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन. Class 6th Math Chapter 16 Quadrilateral Practice Set number 38 compiled by Abhishwar Bansali for the Pacific Coaching Classes near. Chapter 16 Quadrilateral Practice Set 38. Question first. Draw a square or rectangle XYZW and answer the following. Rectangle XYZW. XY झेड डब्ल्यू असा रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि त्याचे आन्सर द्यायचे आहेत आपल्याला. द पेअर ऑफ द अपोजिट अँगल. अपोजिट अँगलचा पेअर कोणता आहे? अँगल एक्स वाय झेड अँड अँगल एक्स डब्ल्यू झेड. इथे अपोजिट अँगल कोणते कोणते आहेत? तर अपोजिट अँगल आहेत इथे. या अँगलला अपोजिट अँगल आहे हा अँगल, बरोबर. त्याच्यानंतर या अँगलला अँगल डब्ल्यू एक्स वाय किंवा अँगल वाय एक्स डब्ल्यू ला अपोजिट अँगल आहे हा वाला डब्ल्यू झेड वाय किंवा वाय झेड डब्ल्यू. अँगल वाय एक्स डब्ल्यू या अँगलला अपोजिट अँगल आहे वाय झेड डब्ल्यू. हा अँगल हा कोणते आहेत? समोरासमोरील कोन म्हणजे अपोजिट अँगल. नंतर विचारलेला आहे तुम्हाला, सेकंड विचारलेला आहे द पेअर ऑफ द अपोजिट साइड. अपोजिट साइड. साइड विचारलेला आहे. साइड एक्स वाय या साइडला अपोजिट साइड आहे ही साइड डब्ल्यू झेड आणि या साइडला अपोजिट साइड आहे ही साइड एक्स डब्ल्यू ला अपोजिट आहे वाय झेड. द पेअर ऑफ ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइडच्या पेअर लिहायच्या आहेत. साइड एक्स वाय ला ऍडजसंट साइड आहे साइड एक्स डब्ल्यू. या साइडला ही साइड ऍडजसंट आहे, जवळची आहे ना, किंवा मग एक्स वाय ला ही साइड ऍडजसंट आहे. साइड डब्ल्यू एक्स या साइडला जवळची साइड कोणती आहे? साइड डब्ल्यू झेड. साइड झेड डब्ल्यू ला जवळची साइड आहे झेड वाय. या साइडला जवळची साइड ही साइड वाय झेड याला कोणती आहे? वाय एक्स. या साइडला ही साइड जवळची आहे म्हणजे ऍडजसंट आहे ना. द पेअर ऑफ द ऍडजसंट अँगल. अँगल एक्स वाय झेड याला कोणता आहे? अँगल वाय झेड डब्ल्यू. याचा ऍडजसंट अँगल कोणता आहे? हा. याचा ऍडजसंट अँगल हा. याचा ऍडजसंट अँगल हा. आणि याचा ऍडजसंट अँगल या एक्सचा अँगल हा राहणार. मग कोणता कोणता राहील? अँगल वाय झेड डब्ल्यू ला ऍडजसंट आहे अँगल झेड डब्ल्यू एक्स. अँगल झेड डब्ल्यू एक्स ला ऍडजसंट कोणता आहे? डब्ल्यू एक्स वाय. आणि अँगल डब्ल्यू एक्स वाय ला ऍडजसंट कोणता आहे? एक्स वाय झेड.
द डायगोनल ऑफ द क्वाड्रिलॅटरल, डायगोनल कोणता आहे, एक्स झेड, हा एक डायगोनल आहे याच्यात आणि हा एक डायगोनल आहे. डायगोनल कोणता आहे, सेगमेंट एक्स झेड and segment YW. These are the two diagonals. The name of the quadrilateral in different ways. Different way ना या quadrilateralचं नाव काय काय लिहू शकतो आपण, तर quadrilateral X Y Z W. इथून सुरुवात केली आपण, तर इकडे येणार, इकडे येणार, इकडे येणार आणि इथे एंड करणार. quadrilateral X Y Z W किंवा मग quadrilateral Y Z W X किंवा मग quadrilateral Z W X Y किंवा मग quadrilateral W X Y Z किंवा quadrilateral X X W Z Y किंवा मग quadrilateral W Z Y X किंवा मग quadrilateral Z Y X W किंवा quadrilateral Y X W Z किंवा मग quadrilateral. अशा प्रकारे आपण quadrilateralची सगळी नावं बघितली. त्यानंतर क्वेश्चन 2, इन द टेबल बिलो राइट द नंबर ऑफ साइड ऑफ द पॉलीगॉन हॅज. नेम quadrilateral, octagon, pentagon, heptagon, हेक्सागॉन. क्वाड्रिलॅटरलला नंबर ऑफ साइड किती राहणार, 4. किती राहणार, 4. ऑक्टॅगॉन, ऑक्टॅ म्हणजे 8, तर याला किती राहणार, 8. पेंटागॉन, पेंटागॉन म्हणजे याला साइड किती राहणार, 5. पेंटा म्हणजे 5. हेप्टॅगॉन, हेप्टा म्हणजे किती, 7. हेप्टा म्हणजे 7 आणि हेक्सा म्हणजे 6. मग याला किती साइड राहणार, 6 साइड. चला तर मग आन्सर बघूया. क्वाड्रिलॅटरलला 4 साइड, ऑक्टॅगॉनला 8 साइड, पेंटागॉनला 5 साइड, हेप्टॅगॉनला 7 साइड आणि हेक्सागॉनला 6 साइड. क्वेश्चन 3, लुक फॉर एक्झाम्पल ऑफ पॉलिगॉन्स इन युअर सराउंडिंग, ड्रॉ देम. आपल्याला दिसते सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर मध्ये काय आहे, ट्रायंगल. त्याच्यानंतर आपल्याला फ्लॅग दिसतो इंडियाचा, तो काय आहे, रेक्टँगल. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस सेक्शन ऑफ लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणजे भेंडी. भेंडी जेव्हा कापतो आपण त्या आपल्याला किती साइड दिसते, 1 2 3 4 आणि 5, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पेंटागॉन. आणि हनीकॉम मध्ये किती असते, 6 साइड. याच्या जर साइड मोजल्या तर आपल्याला किती मिळतील, 6. 1 2 3 4 5 आणि हे 6. आपल्याला किती साइड मिळतील, 6 साइड म्हणजे हेक्सागॉन. पहा इथे याला किती साइड आहे, 1 2 आणि 3. याला किती साइड आहे, 1 2 3 आणि 4. याला किती साइड आहे, 1, ही एक साइड, ही दुसरी साइड, ही तिसरी साइड, ही चौथी साइड आणि ही 5वी साइड. लेडी फिंगर मध्ये आपल्याला किती मिळते, पेंटागॉन शेप. आणि हेक्सागॉन इथे किती मिळते, ही 1, ही 2 3 4 5 आणि हे 6. आपल्याला किती मिळते, 6 साइड हनीकॉम मध्ये. क्वेश्चन 4, वी सी द पॉलिगॉन्स व्हेन वी जॉइन द टिप्स ऑफ द पेटल्स ऑफ व्हेरियस फ्लॉवर. ड्रॉ दीज पॉलिगॉन्स अँड राईट डाऊन द नंबर ऑफ साइड ऑफ ईच पॉलिगॉन. आपल्याला व्हाईट ट्रिलियम, व्हाईट ट्रिलियम मध्ये आपल्याला जर याला जोडलं आपण असं, तर आपल्याला कोणता शेप मिळतो, ट्रायंगल. कोणता शेप मिळतो, ट्रायंगल. याला जर जोडला आपण तर याला आपल्याला कसा शेप मिळतो, पेंटागॉन. कोणता मिळतो, पेंटागॉन. 5 साइड मिळतात ना, म्हणजे आपल्याला काय मिळाला, पेंटागॉन. मग याला जर जोडला आपण मॉर्निंग मिडोला तर आपल्याला काय मिळतो, क्वाड्रिलॅटरल. लिलीला जोडलं तर आपल्याला काय मिळते, हेक्सागॉन. क्वेश्चन 5, ड्रॉ एनी पॉलिगॉन अँड डिवाइड इट इनटू द ट्रायंगुलर पार्ट ॲज शोन हिअर. Thus work out the sum of the measures of the angle of the polygon. Hexagon A, B, C, D, E, F can be divided into the 4 triangles. A, B, C, D, E, F आपण 4 ट्रायंगल मध्ये डिवाइड केला, नेमली अँगल BAF, अँगल B, ट्रायंगल BFE, ट्रायंगल BED आणि ट्रायंगल BCD.
सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. प्रत्येक अँगल ट्रायंगल मध्ये तीनही अँगल मिळून किती होतात 180. सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल ऑफ द पॉलिगॉन ABCDEF इज इक्वल टू सम ऑफ द मेजर ऑफ द ऑल द 4 ट्रायंगल्स is equal to 180 degree plus 180 degree plus 180 degree plus 180 degree is equal to 720 degree. Therefore, the sum of the measure of the angle of the given polygon is 720 degree. Hexagon मध्ये किती मिळेल 720. इथे जर आपण समजा या ट्रायंगलचं मोजलं तर या ट्रायंगलच्या तीनही कोणांची बेरीज किती मिळेल आपल्याला 180. या ट्रायंगल मध्ये हा दुसरा ट्रायंगल मिळाला आपल्याला. या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये तीनही कोणांची बेरीज किती असेल 180. या कोणाची बेरीज अधिक या कोणाची बेरीज. तिसऱ्या याच्यात आपल्याला काय मिळेल 180 आणि चौथ्या याच्यात काय मिळेल 180. मग आपल्याला माहिती पडलं की 4 ट्रायंगल आहेत आणि 180 180 180 आणि 180 यांची जर ऍडिशन केली 4 टाइम 180 इज इक्वल टू 720. म्हणजेच हेक्सागॉनची आपल्याला ऍडिशन मिळते ना. आणि हेक्सागॉन मध्ये किती साइड्स आहेत 7. किती साइड आहेत 7. तर 7 मध्ये आपल्याला किती मिळेल हेक्सागॉन मध्ये किती साइड आहेत 6 आणि 6 मध्ये आपल्याला किती मिळेल 720 डिग्री. फ्रॉम युअर कंपास बॉक्स कलेक्ट द सेट स्क्वेअर ऑफ द सेम शेप अँड प्लेस देम साइड बाय साइड इन ऑल पॉसिबल डिफरंट वेज. व्हॉट फिगर डू यू गेट? राईट देअर नेम्स. 2 सेट स्क्वेअर जर वापरून आपण केलं तर आपल्याला कोणत्या कोणत्या फिगर मिळतील 3 सेट स्क्वेअर 4 सेट स्क्वेअर आपण जर वापरलं तर आपल्याला कोणत्या कोणत्या फिगर मिळतील. 2 सेट स्क्वेअर मध्ये आपल्याला कोणत्या मिळतील. इथे मी 2 सारखे सेट स्क्वेअर जोडले तर मला स्क्वेअर मिळाला. त्याला जर अपोजिट साइडने जोडले तर मला क्वाड्रिलॅटरल मिळाला. ही एक साइड ही एक साइड ही एक साइड आणि ही एक साइड 4 साइड मिळाल्या म्हणजे क्वाड्रिलॅटरल मिळाला. मग याला जर जोडलं तर रेक्टँगल सुद्धा मिळतो आणि याला जर जोडलं तर क्वाड्रिलॅटरल सुद्धा मिळतो. यालाही 4 साइड आहे ना. ही एक साइड ही दुसरी साइड ही तिसरी साइड आणि ही चौथी साइड 4 साइड आहे म्हणजे क्वाड्रिलॅटरल आहे. या प्रकारे मी जोडून पाहिले आणि मला 4ही शेप मिळाले. मग काय झालं 2 सेट स्क्वेअर वापरून आपल्याला पहिला स्क्वेअर मिळाला, दुसरा क्वाड्रिलॅटरल मिळाला, तिसराही क्वाड्रिलॅटरल मिळाला, रेक्टँगल मिळाला, तिसरा रेक्टँगल मिळाला आणि चौथा सुद्धा क्वाड्रिलॅटरल मिळाला. 3 सेट स्क्वेअर वापरून आपल्याला किती मिळतील तर क्वाड्रिलॅटरल मिळतील. मग आपल्याला हा सुद्धा क्वाड्रिलॅटरल आहे आणि हा सुद्धा क्वाड्रिलॅटरल आहे. 4 सेट स्क्वेअर वापरून आपल्याला काय मिळेल रेक्टँगल क्वाड्रिलॅटरल आणि क्वाड्रिलॅटरल आणि हे असे असतील. आपल्याला आपल्या कंपास बॉक्स मधून 2 सारखे काढायचे. आता ह्या 3 सारखे आपण काढले सेट स्क्वेअर मधले आणि तीनही आपण वापरून आपल्याला हा शेप मिळाला आणि हे 3 सारखे वापरले तर याचा आपल्याला हा शेप मिळाला. इथे जर आपण 4 वापरले तर आपल्याला काय मिळेल हा शेप आणि हा इथं वापरला तर हा शेप. याला सुद्धा क्वाड्रिलॅटरल म्हणतो आणि याला सुद्धा क्वाड्रिलॅटरल म्हणतो. कापरेकर नंबर पहा. टेक एनी 4 डिजिट नंबर इन विच ऑल द डिजिट आर नॉट द सेम. कोणताही 4 डिजिट नंबर घ्यायचा ज्याच्यात तुम्हाला नंबर सेम नसायला हवेत. फॉर एक्झाम्पल 8531 म्हणजे 8531 घेतला मी. ऑप्टेन अ न्यू 4 डिजिट नंबर बाय अरेंजिंग द डिजिट इन अ डिसेंडिंग ऑर्डर. उतरत्या क्रमाने लावायचे आहेत आपल्याला. उतरत्या क्रमाने लावल्या आपण 8531. 8 पेक्षा 5 लहान, 5 पेक्षा 3 लहान, 3 पेक्षा 1 लहान. त्याच्यानंतर ऑप्टेन द अनदर 4 डिजिट नंबर बाय अरेंजिंग द डिजिट ऑफ द न्यू नंबर इन असेंडिंग ऑर्डर. वाढत्या क्रमाने लावायचे आपल्याला 1 3 5 8 1358 म्हणजे आपल्याला 8531 मिळालं आणि दुसरं कोणतं मिळालं 1358. सबस्ट्रॅक्ट द स्मॉलर ऑफ दीज 2 नंबर्स फ्रॉम द बिगर नंबर. मग आपल्याला काय करायचं आहे 8531 मधून 1358 म्हणजे बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. काय मिळाला आन्सर 7173. द डिफरन्स ऑब्टेन विल बी द 4 डिजिट नंबर 7173. मग 100
73 याला पुन्हा अरेंज करायचं आहे. मग काय करायचं, बिगेस्ट पासून 7731 याला बिगर केलं आणि याला पुन्हा स्मॉलर केलं. मग आपल्याला काय मिळालं, 6354. मग पुन्हा 6543 या बिगेस्ट नंबर मधून पुन्हा स्मॉलेस्ट नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. मग काय मिळालं, 3087. इफ इट इज अ 3 डिजिट नंबर पुट अ 0 इन द 1000 प्लेस. जर आपल्याला 3 डिजिट नंबर मिळाला तर त्याच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, 0 लिहायचं आहे. मग इथे 387. मग याच्यात सगळ्यात मोठा नंबर आहे 8, नंतर आहे 7, नंतर आहे 3 आणि 0. आपल्याला काय मिळालं, 8730. आणि याच्यात आपल्याला काय करायचं आहे, पहिले स्मॉल पासून सुरुवात करायची आहे, 3, 7 आणि 8. मग 378 मिळाला आपल्याला, पण त्याच्या 1000 प्लेसला काहीच नाही आहे, म्हणजे तिथे आपल्याला काय लावायचं आहे, 0. मग आपल्याला काय मिळालं आन्सर, 8352. रिपीट द अबोव स्टेप विथ अ डिफरन्स ऑब्टेन ॲज अ रिझल्ट ऑफ द सबस्ट्रॅक्शन. 8532 याला पुन्हा स्मॉल आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं. असेंडिंग मध्ये जर केलं, डिसेंडिंग मध्ये जर केलं तर आपल्याला मिळाला 8532 आणि असेंडिंग मध्ये जर केलं तर आपल्याला मिळाला 2358 आणि मग त्याला त्याच्यातून मायनस केलं तर आपल्याला आन्सर मिळाला 6174. आफ्टर सम रिपीटेशन यू विल गेट द नंबर 6174. If you continue to repeat the same step, you will get the number 6174 every time. आपण किती वेळा आता रिपीट केलं तर आपल्याला 6174च मिळणार. आता याला जर समजा आपण अरेंज केलं तर मोठा नंबर कोणता आहे, 7, त्याच्यानंतर येईल 6, त्याच्यानंतर येईल 4, त्याच्यानंतर येईल 1. मग काय मिळालं, 7641 आणि याला मायनस केलं 1467. तर आपल्याला काय मिळाला आन्सर, 6174. आता तोच तो नंबर रिपीट होत आहे ना. क्वेश्चन 2, लेट अस बिगन विथ द नंबर 8531. सोल्युशन, 8531 ला आपण अरेंज केलं तर आपल्याला काय मिळेल, 8531 ला अरेंज जर केलं तर आपल्याला मिळेल 1358. याच्यातला डिफरन्स मिळाला 7173. याच्यातले नंबर पुन्हा अरेंज केले, 7731. 7731 म्हणजे आपण हा डिसेंडिंग ऑर्डरनं अरेंज केला, 7731 मिळाला. असेंडिंग ऑर्डरनं अरेंज केला तर 1377 मिळाला. पुन्हा याचं मायनस जर केलं तर आपल्याला काय मिळालं, 6354. याला पुन्हा डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर याच्यात अरेंज केला आणि त्याचं पुन्हा सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला काय मिळालं, 3087. या नंबरला आपण पुन्हा वापस काय केलं, डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केला. जर समजा तो 3 डिजिट नंबर मिळाला तर मग त्याला 1000 प्लेसला काय घ्यायचं, 0 घ्यायचं आणि त्याचं जर पुन्हा सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला काय मिळालं, 8352. याला जर पुन्हा डिसेंडिंग असेंडिंग मध्ये अरेंज केला तर मग आपल्याला काय मिळेल, 6174. मग याला जर पुन्हा वापस अरेंज केला तर आपल्याला आता काय मिळणं चालू झालं, 6174. म्हणजे आपल्याला 6174 रिपीट मध्ये मिळत आहे ना. आणि धिस डिस्कवरी वॉज मेड बाय द मॅथमॅटिशियन दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर and that is why the number 6174 was named as the काप्रेकर नंबर. आणि म्हणून या 6174 ला आपण काय म्हणतो, काप्रेकर नंबर. Chapter 16 Quadrilateral, end of all exercise, compiled by Abhay Ishwar Bhansali. We are thankful to the student for their innovative ideas. Zidan Khan, Sahil Yamdude, Krishna Sonone, Ayyan Sheikh, Saurav Jadhav, Ayush Gardinkar and Suhani Y. Chirde. Thank you.